सब नमस्कार, मैं हूँ ध्यान शेख। आप देख रहे हैं बुलंद आवाज वन चैनल। बुलंद आवाज वन चैनल में आपका स्वागत है। आइए मिलते हैं नई अपडेट के साथ। मी मराठीत बोलतो मुद्दामून। आज देशात जे काही चाललंय त्या देशाच्या पवित्र स्थळ ज्याला आपण न्यायालय म्हणतो, विधान भवन, विधान परिषद आणि दिल्लीतलं आपलं राज्यसभा वगैरे, लोकसभा राज्यसभा तिकडे ज्या काही आहेत त्याच्यात जो चाललंय त्याच्या सगळ्याच्या बाहेर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते। आणि खरोखर सत्यमेव जयतेची यांनी काशी केली या नवीन आलेल्या सरकारने। त्या 10-12 वर्षात देशाला अगदी खालच्या जळस्थळी आणून ठेवलंय। जिथं आम्ही महाराष्ट्रातला मराठा कौतुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा, परंतु यांनी आज त्याच्यात सगळ्या लोकांची लाज काढून ठेवली आहे। त्या सभेत विधान परिषद आणि विधानसभेत अर्ध्या चड्डीवर ते जाऊन मारतात आमदार आणि मंत्री, त्या लोकांना मारतात। त्यांना स्वतःची तर नाही, पण कमीत कमी या भारत मातेची, या महाराष्ट्राची आमची आम्हाला सगळ्यांची क्यू करावीशी वाटते। आज ही जी परिस्थिती चालली आहे त्या परिस्थितीला बघत असताना असं वाटतं तर बस झालं, जिड ईश्वर हा तोच महाराष्ट्र का जो आमच्या वडवडिलांनी आणून इथपर्यंत ठेवलाय। आणि या महाराष्ट्राची यांनी सगळी इज्जत आबरू काढली। आज त्या आई तोंड वावणी केली, आम्ही कोणत्या तोंडाने तिथं जाणार? याला आपण मंदिर म्हणतो, भारत देशाला आपण मंदिर म्हणतो, संतांची, महंतांची आणि भगवंतांची भूमी म्हणतो। त्या भूमीत राक्षस आसूर कसे काय जन्माला आले हे कळत नाही। फक्त आई ही इडाबिडा तव आणि यांचं राज्य राहून आमच्या उद्धव साहेब आणि राहुल गांधी सारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक माणसाचं राज्य येऊ ही आजच्या दिवशी आम्ही त्या देवांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि त्या कारणास्तव आम्ही आज आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी पूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन केलं। आणि हे आंदोलन आम्हीच नाही तर पूर्ण जनतेने त्याला सहकार्य देऊन हे आंदोलन फार प्रचंड अशा लोकांच्या सहकार्याने हे आंदोलन सफल झालेलं आहे। या आंदोलनासाठी आज ज्यांनी खस्ता घालली, ज्या जनता देणार आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय पक्ष प्रमुख और माजी मुख्यमंत्री उद्धव साहब ठाकरे का जो आदेश था कि पूरे महाराष्ट्र में ये आंदोलन होना चाहिए। जो महाराष्ट्र के मंत्री है, बेताल मंत्री और भ्रष्टाचारी मंत्री है, उनका आप 1 साल से देख रहे हो कि कैसे कैसे जवाब दे रहे, भ्रष्टाचार कर रहे, और उनके खिलाफ ये आंदोलन है। महाराष्ट्र में ये आंदोलन एक टाइम पे 12 बजे ये आंदोलन था। ये बेताल जिन्होंने बार खोला है, जो मिनिस्टर है उनका बार है, उनके माँ के नाम का बार है। जो कृषि मंत्री थे कोकाटे, वो अपने रमी खेल रहे मोबाइल पे, उनका बदली किया। कहाँ गया तो क्रीडा मंत्री करके उनका किया। इन्हें उनका तबादला नहीं किया, उनकी बदली नहीं की, बदली की है उनकी, लेकिन उनको सस्पेंड नहीं किया। हमारी मांग थी, राउत साहब, हमारे संजय राउत साहब प्रवक्ता, उनकी मांग थी कि जो बेताल मंत्री है, भ्रष्टाचारी मंत्री है, उनको बर्खास्त कर दो। लेकिन उनको बर्खास्त नहीं करके ये महायुति सरकार ने भ्रष्टाचार के ऊपर मोहरम लगाई है कि हमारे सरकार भ्रष्ट होके भी हम उनके ऊपर कुछ कार्रवाई नहीं करेंगे। कुछ मंत्रियों के पास पैसे के साथ मतलब कुछ विजुअल वायरल हो रहे हैं। आज तुम देख रहे हो 2.5 साल से ईडी आईटी का जो खौफ था वो इनके ऊपर नहीं है। इनके मंत्री भरे पैसा बांटे या पैसा दिखाए या बाहर खोले या बहुत संपत्ति अपने घर में रखे, ऑलरेडी पकड़ चुके हैं। उसके बावजूद भी ईडी का कोई कार्रवाई नहीं, सरकार का कोई कार्रवाई नहीं। ये बहुत खेदजनक बात है। शिवसेना, शिवसेना।